कल्याण के डोंबिवली में मराठी विरुद्ध गैर मराठी विवाद ने तूल पकड़ लिया है। सत्यनारायण पूजा और हल्दी कुमकुम कार्यक्रम के दौरान मराठी के खिलाफ अपमानजनक भाषा का इस्तेमाल किए जाने पर मनपाड़ा पुलिस ने सख्त कार्रवाई की है। कल्याण के डोंबिवली में सत्यनारायण पूजा और हल्दी कुमकुम कार्यक्रम के दौरान मराठी विरुद्ध गैर मराठी विवाद और मराठी के खिलाफ अपमानजनक भाषा का इस्तेमाल किया गया। इस मामले में अनिल भट्ट और चिराग लल्लन के खिलाफ एफआईआर दर्ज की गई है। मनपाड़ा पुलिस स्टेशन के अधिकारी विजय कड़ाबाने ने बताया कि विवाद को लेकर जांच शुरू हो चुकी है और दोषियों पर सख्त कार्रवाई की जाएगी। ये मुद्दा स्थानीय स्तर पर मराठी और गैर मराठी समुदाय के बीच तणाव का कारण बन गया है। सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू असा महिलांचा आमचा कार्यक्रम होता आणि आम्ही महिला करतो कारण सतत पुरुषांवरती 3 आमच्या इथले अमराठी लोक आहेत ते सतत वादविवाद करतात म्हणून आम्ही फक्त महिलांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलेलं। पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं। आणि याच्यावरनं ते वाढत गेलं। सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली। आम्ही आता पोलीस स्टेशनला सगळेजण आलेले आहेत, मानपाडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी की आम्हाला इथे न्याय मिळाला पाहिजे की आमचे सणवार आम्ही साजरे करायचे की नाही करायचे। हे प्रोग्राम होत होते पण हे जे 3 मराठी माणसं आल्यापासून आमचं हे सगळं बंद झालं। त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी सहभाग घेऊन गेल्या वर्षी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार केला होता आणि यावेळी आम्ही हळदी कुंकू प्लस सत्यनारायण पूजा आयोजित केली होती। तर हा सतत माणूस आम्हाला येऊन सतत की हे तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय कसं केलं आणि हे आम्ही आमच्या स्व खर्चाने करणार होतो, सोसायटीकडे एकही पैसा न मागता करणार होतो आणि त्याने आता म्हणजे मराठी माणसांना अशी शिवीगाळ करूनच आमचं त्याने हे म्हणून आम्हाला इथे कंप्लेंट करायला यावी लागली। एक कारवारी आहे, एक कॅथलिक, आणखी एक लल्लन, मला तसं सांगता येत नाही, तो गुजराती। डोंबिवली मधील नांदिवली भागात एक सोसायटी आहे। त्या सोसायटीमध्ये गेल्या 7 वर्षापासून कमिटीमध्ये वाद चालू आहे आणि त्याच्यामुळे त्या सोसायटीमध्ये काही धार्मिक कार्यक्रम वगैरे जे रीतिरिवाजाप्रमाणे साजरे करतात ते करत नव्हते। मग परंतु तेथील महिलांनी सोसायटीतील असं ठरवलं की 2 फेब्रुवारीला सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रम करूया। त्यासाठी कमिटीकडून ते कोणतीही मदत घेणार नव्हते, स्वखुशीने सर्व ते वर्गणी जमा करून करणार होते। त्यासाठी त्यांनी 500 रुपये वर्गणीसाठी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक नोटीस लावली होती की 500 रुपये वर्गणी जमा करा म्हणून। पण सदर वर्गणीला आणि सदर कार्यक्रमाला एक अनिल भट्ट नावाचे इसम त्या सोसायटीमध्ये राहतात, त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर विरोध दर्शवला आणि तुम्ही नास्तिक आहात असे शब्द वापरले। त्यामुळे त्यांच्यात वाद झाला। चिराग लालन हा पण इसम त्या सोसायटीमध्ये राहतो, तो पण तेथे आला आणि त्यांनी थोडे मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरले असं महिलांची तक्रार आल्याने पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन शांतता राखण्याची सर्वांना समज दिली। सदर ठिकाणी शांतता झाली आणि त्यांच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील कारवाई चालू आहे। अनिल भट्ट आणि चिराग लालन या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही जाती धर्माविषयी प्रांताविषयी काही द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य न करता शांतता राखण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत।